नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीची सायन्स या विषयाची ॲक्टिव्हिटी शीट नंबर 13. त्याआधी तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तसेच बाजूने दिलेलं बेल आयकॉनचं बटन दाबा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना आणि वर्ग शिक्षक बंधू भगिनींना शेअर करा. तेव्हा चला पाहूया आपण सायन्सच्या ॲक्टिव्हिटी शीट नंबर 13. त्याकरता आपल्याला पाहायचं आहे 8th स्टँडर्डचं चॅप्टर 2 हेल्थ अँड डिसीज व्हेरियस टाईप्स ऑफ डिसीज. हे अशासाठी सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला पुढे येणाऱ्या टेस्ट संबंधीचा व्हिडिओ मार्गदर्शनपर व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. तर आता आपण पाहणार आहोत. लेट्स टेक अ लुक. हेल्थ. व्हॉट इज द हेल्थ? हेल्थ इज द स्टेट ऑफ complete physical, mental and the social well-beingness and not merely the absence of any disease. म्हणजे हेल्थ म्हणजे नुसतं केवळ रोग नसणे असं नाही, तर आपलं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्तरावरील स्वास्थ्य याला म्हणायचं हेल्थ. व्हॉट इज द डिसीज? कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन फिजिओलॉजिकल ऑर सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ द बॉडी इज कॉल्ड अ डिसीज. म्हणजे डिसीज म्हणजे काय, तर आपल्या शारीरिक तसेच मानसिक ज्या क्रिया आहेत त्याच्यामध्ये अडथळे येणे याला म्हणायचं असते डिसीज. ईच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्पटोम. म्हणजे प्रत्येक डिसीजचे त्याचे सिम्पटोम्स असतात, म्हणजे लक्षणं असतात. टाईप्स ऑफ डिसीज. आता खालील चार्टमध्ये तुम्हाला डिसीजचे टाईप्स दाखवलेले आहेत. त्यामध्ये अकॉर्डिंग टू ड्युरेशन म्हणजे कालावधीनुसार एक आहे क्रोनिक डिसीज आणि दुसरा आहे ॲक्यूट डिसीज. म्हणजे एक असते सौम्य आणि दुसरा असतो तीव्र. आणि अकॉर्डिंग टू रिझन म्हणजे कारणानुसार, तर तो आहे हेरिडिटरी डिसीज जसं की डाऊन सिंड्रोम. आणि दुसरा असतो अक्वायर्ड डिसीज म्हणजे बाहेरील लक्षणांवरून झालेला किंवा बाहेरील संक्रमणापासून झालेला डिसीज. त्यामध्ये दोन प्रकार आहे, इन्फेक्शियस डिसीज आणि नॉन इन्फेक्शियस डिसीज. म्हणजे संक्रमणाने झालेले आणि असंक्रमणाने म्हणजे संक्रमण न होता झालेली डिसीज. तर पहा, इन्फेक्शियस डिसीज म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉमन कोल्ड, फ्ल्यू आणि डेंग्यू यांना म्हणायचं आहे इन्फेक्शियस डिसीज. तसेच दुसरे असंसर्गजन्य रोग म्हणजे नॉन इन्फेक्शियस डिसीज, फॉर एक्झाम्पल डायबिटीज, हार्ट डिसीज. त्यानंतर पुढे पहा, इन्फेक्शियस डिसीज पुढे दिलेलं आहे, डिसीज स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर, वाटर, फूड ऑर वेक्टर लाईक द इन्सेक्ट अँड अदर ॲनिमल आर कॉल्ड इन्फेक्शियस डिसीज. म्हणजे प्रदूषित हवा, पाणी आणि अन्न किंवा कीटक आणि इतर प्राण्यांच्या संपर्कामुळे होणारा रोग ज्याला म्हणतात इन्फेक्शियस डिसीज. सम इम्पॉर्टंट डिसीज ऑफ प्रेझेंट डे. आजच्या काळात सद्यस्थितीत असलेले इन्फेक्शियस डिसीज आहेत डेंग्यू. डेंग्यू इज स्प्रेड बाय स्पीसीज ऑफ मॉस्किटो एडिस इजिप्ती. हा एडिस इजिप्ती नावाच्या डासापासून हा रोग पसरतो. धिस डिसीज इज कॉज बाय डेन 1-4 व्हायरसेस. मुख्यत्वे या रोगाला कारणीभूत असतो व्हायरस, परंतु तो व्हायरस कोणाच्या मार्फत पोचतो, तो मॉस्किटोमधून पोचतो. बिलॉंगिंग टू तो टाईप फ्लेवी व्हायरस. तो फ्लेवी व्हायरस या प्रकारामध्ये मोडतो. त्यानंतर दुसरा आजार आहे इन्फेक्शियस डिसीजमधला स्वाईन फ्ल्यू. रिझन ऑफ इन्फेक्शन पहा, कोणतं रिझन आहे, इन्फेक्शन फॉर स्वाईन फ्ल्यू ऑकर थ्रू पिग अँड ह्युमन. मुख्यत्वे स्वाईन फ्ल्यू हा संसर्गजन्य रोग डुक्कऱ्या प्राण्यांद्वारे तसेच माणसाद्वारे सुद्धा होतो. व्हायरस ऑफ द स्वाईन फ्ल्यू आर स्प्रेड थ्रू सिक्रिशन ऑफ नोज, थ्रोट अँड सलायवा. म्हणजे नाक, घशातील स्त्राव म्हणजेच थुंकी यामधून या व्हायरसचा स्प्रेड होतो. त्यानंतर आहे एड्स. त्याचा फुल फॉर्म आहे अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. त्यालाच आपण शॉर्टमध्ये म्हणतो एड्स. धिस डिसीज इज कॉज इन द ह्युमन बाय HIV व्हायरस. कोण्या व्हायरसनं होतो तो, HIV व्हायरस. त्या व्हायरसला म्हणतात ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. अँड in this disease the victim suffer from various disease due to progressive weakness of natural immunity.
आपल्या शरीरातील नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू दुर्बल झाल्याने विविध रोग त्या रोगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इन्फेक्शन थ्रू ॲनिमल्स. आता प्राण्यांमार्फत होणारे रोगप्रसार. त्यापैकी एक आहे रेबीज. धिस इज अ व्हायरल डिसीज. हा सुद्धा विषाणूजन्यच रोग आहे. इट ऑकर थ्रू द बाईट ऑफ इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, मंकी, कॅट्स. या प्राण्यांद्वारे ते जर इन्फेक्टेड झालेले असतील, त्या प्राण्यांना जर संसर्ग झाला असेल, तर त्यांच्या चावल्यामुळे आपल्याला हा रोग होतो. व्हायरस एंटर द ब्रेन व्हाया न्यूरॉन्स. आणि मग तो व्हायरस मज्जातंतू वाटे म्हणजे न्यूरॉन्स वाटे ब्रेनमध्ये पोहोचतो आणि मग तो कुत्रा पिसाळलेला दिसतो किंवा त्याचा आपल्याला चावला तर आपल्यालासुद्धा त्याचं संक्रमण होते. अशा पद्धतीनं आजच्या कृतीपत्रिकेमध्ये आपण विविध प्रकारचे रोग पाहिले. त्यानंतर आता आपण वळूया प्रॅक्टिसकडे. लेट्स प्रॅक्टिस. त्यातला पहिला क्वेश्चन पहा. राईट द नेम ऑफ डिसीज फाउंड इन युअर एरिया ड्युरिंग द रेनी सीझन. रेनी सीझनमध्ये आपल्या भागात आढळणारे रोग कोणते आहेत? तर फॉर एक्झाम्पल डेंग्यू. पुस्तकामध्ये तुम्हाला आणखी याची उत्तरे पाहायला मिळतील. लाईक द मलेरिया, पुन्हा कॉलरा, असे हे रोग आपल्याला पाहायला मिळतात. एनलिस्ट द व्हेरियस मीडिया रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेड ऑफ इन्फेक्शियस डिसीज. संसर्गजन्य रोग पसरविणारी माध्यमे कोणकोणती आहेत ती लिहा. कोणकोणती आहेत ती माध्यमे? इट इज द कंटॅमिनेटेड एअर, कंटॅमिनेटेड वॉटर, कंटॅमिनेटेड फूड, इन्सेक्ट अँड द ॲनिमल्स. ते इन्फेक्शियस डिसीज स्प्रेड करतात. पुढचा क्वेश्चन पहा. विथ द हेल्प ऑफ इंटरनेट गॅदर द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग चिकन पॉक्स सच ॲज द कॉज, सिम्पटम अँड ट्रीटमेंट. चिकन पॉक्सचे कॉज काय आहेत, त्याचे कारणं काय आहेत, सिम्पटम्स काय आहेत आणि ट्रीटमेंट काय आहे त्यावरती, हे तर तुम्हाला इंटरनेटवरून माहिती गोळा करून लिहायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. व्हेअर डू यू सी द वॉटर लॉग मटेरियल शोन इन द पिक्चर अँड विच हजार्ड्स कॅन हॅपन ड्यू टू दिस. बाजूच्या चित्रामध्ये पाणी साठलेल्या वस्तू तुम्हाला कुठे कुठे आढळतात व त्यातून कोणते धोके उद्भवतात ते लिहायचं. तर पहा, बाजूच्या चित्रामध्ये पाण्याची टंकी आपल्या घरी आढळते, टँक, देन टायर्स, बकेट्स, फ्लावर पॉट, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ती आढळते. आणि त्याचा काय कॉज होतो? व्हॉट हजार्ड्स? तर दे स्प्रेड द डिसीजेस लाईक द डेंग्यू अँड मलेरिया थ्रू द मॉस्किटो. हे त्याचं आन्सर राहील. दे स्प्रेड द डिसीज लाईक द डेंग्यू अँड मलेरिया थ्रू द व्हायरसेस. अशा पद्धतीनं पुढे एक लिंकसुद्धा दिलेली आहे, याच्यावरसुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. आणखी माहिती त्याद्वारे आपल्याला मिळू शकते. तर अशा पद्धतीनं आपण एक कृतीपत्रिका पाहिली. त्यानंतर तुम्हाला ही विज्ञानच्या पुस्तकामध्ये तुमच्या नोटबुकमध्ये सोडवायची आहे. काही कमेंट्स असतील, काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.